खंपाय पण अजून आहे बाकी इकडे पण. हाय पब्लिक, आपण एक नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे इस्कॉन टेम्पलला. म्हणजे आत्ताच ब्लॉग एक एंड केला आणि आज परत चालू करून दिला. इस्कॉन टेम्पलला जाऊया आणि बघू कसं आहे. म्हणजे फर्स्ट टाईम इस्कॉन टेम्पल बाहेरून बघितला होता. म्हणजे मी इस्कॉन टेम्पल नावाची गोष्ट आहे असं मला माहीत पण नव्हतं. खरं सांगितलं तर इस्कॉन टेम्पल मी बाहेरून बघितलं आहे. खूप सुंदर, खूप अतिसुंदर आहे. आणि तसंच आपण एकदम मधून पण बघायला आज जायचं आहे. सर येत आहे आमचे, त्यासाठी आम्ही थांबलो आहे. ते येतील तेव्हा जाऊ निघूया. तर बघत राहा ब्लॉग. बघू. माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणजे माझा फर्स्ट रिॲक्शन तुम्हाला दिसेल या ब्लॉगमध्ये. याचा पण फर्स्ट रिॲक्शन दिसेल, कारण यांनी सुद्धा आजपर्यंत इस्कॉन टेम्पल नाही बघितलं, नाही पाहिलं. आणि खूप क्युरियोसिटी आहे. बँगलोरमध्ये आल्यापासून मी खूप जणांकडून ऐकलं होतं की बँगलोरमध्ये तू गेला आणि इस्कॉन नाही बघितलं तर मग काहीच बघितलं. तर तुम्ही पण बघा माझ्यासोबत. नाही का म्हणत आपण ऑफलाईन नाही तर ऑनलाईनही सही पण देखलोच नाही. इथं मेट्रोमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नाही, मग मी एका कॉर्नरलाच रेकॉर्डिंग करतो आहे. मग माझं म्हणणं फक्त असं होतं की सर ते तर लेट येतील थोडे. मग आमचा प्लॅन चालू आहे की आम्हीच इस्कॉन टेम्पलला जाणार आहे. भेटतो तुम्हाला आता मेट्रोमध्येच, कारण इथं जर रेकॉर्डिंग केली तर ते पकडून घेतील आम्हाला आणि मग पकडून ठेवतील. यस. आता आम्ही वॉकिंग जाणार आहे इस्कॉन टेम्पलला. 400 मीटरच्या आसपास आहे समथिंग. आणि हा पोरगा पक्का डेंजर झाला आहे, कारण हा कोणाला पण काही करून विचारतोय. काहीच बोलावं पोरांना. एवढा रोडवर चालू राहिलं. इकडून रस्ता आहे फुटपाथचा दिलेला एवढा चांगला, काही घेऊन देणार नाही. मेट्रोमधून बघितलं इस्कॉन टेम्पलला. आई शपथ सांगतो, एवढं भारी मंदिर आहे ना. म्हणजे ब्युटिफुलनेस इन ऑन इन स्टॉप. यस, कांट टेल. हे नाही माहिती कुठलं आहे पण भारी दिसतंय. बाबा आता हा ब्लॉग पूर्ण डिपेंड करेल की ते आम्हाला अलाउड करतं का नाही कॅमेरा. बट आय विल ट्राय की अलाउड करावा. एंट्री एकदम क्लासी. इकडे दर्शन. एक नंबर आहे. चला चला चला, चलते रहो. टंग 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 टंग. श्री राधा कृष्ण टेम्पल. मस्त मस्त पैकी भेटला आपल्याला. सुंदर यार. वाव. खंपाय हा किती मोठा आहे. आई शपथ. इकडे हरिराम द्वार आहे आणि मध्ये दर्शन आहे. हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. ते बघ, ते मंदिर आहे मेन. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे कृष्णा 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 हरे हरे राम हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम राम हरे हरे. अमेझिंग एक्सपिरियन्स. खूप मस्त होतं. म्हणजे हर एका स्टेपला आम्हाला हरे कृष्णा हरे राम बोलायचं होतं. म्हणजे मजा आली. एवढं सुंदर मंदिर आहे ना. वरती पण अजून आहे बाकी, तिकडे पण जाऊया. बघू अजून काय काय आहे तसं. ह्याला कलर आहे ना, जर ब्लॅक असता ना, तो ब्लॅक वाला डार्क, तर जर पूर्ण महाराजांच्या काळामध्ये घेऊन गेला असता. खरंच. तेव्हा मंदिर असंच असायचे जेव्हा पण असायचे ना तेव्हा, कारण की ब्लॅक कलरचे स्टोन असायचे. त्याला तर आता कसं कलर वगैरे दिला जातो, पण तेव्हा कलर जास्त करून नाही मिळायचे. कारण की असे स्ट्रक्चर जर पाहिजे असतं तुम्हाला तर डीप मध्ये असायचे, म्हणजे ह्याच्यामध्ये ग्राउंड मध्ये पॉसिबल नसायचं तेवढ्या वेळ. आता काही इक्विपमेंट्स आहेत म्हणून त्याच्यामुळे पाहिजे. जसं का असं नाही, छान आहे, एन्जॉय करा. बरोबर. बिल्डिंगच्या अगदी हे बघा,
मंदिर किती सुंदर. कधी व्हिडिओ काढणं अलाउड नाही, बघूया म्हणजे ट्राय करूया, जर काढता आला तर, नाहीतर मग बघू बाहेर आलो तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेल थोडं. बापरे बाप, केलं खूप सुंदर होतं, एकदम जास्त विचित्र सुंदर नाही का. पण ही गोष्ट बघा आता किती सुंदर आहे. आमच्याकडे नेमकं टाईम नाही आहे म्हणून आम्हाला सर्व गोष्टी कव्हर नाही करता येते, बट मग मी ट्राय करेल माझा मॅक्स की सर्व गोष्टी कव्हर करेल. हां प्रसाद असतो म्हटलं इथे. अच्छा, प्रसाद घेऊन जाऊया. प्रसाद भेटेल. प्रसाद हां नाही नंतरच. अरे हां घेता येईल ना असा व्हिडिओ काढू येतो. आता काय नाही, सर्वजण तर बाहेर निघून गेले, तर आपण प्रसाद घेऊन थांबू थोडं. बरोबर नाही. थँक्यू. प्रसादाची टेस्ट होती ना यार, एक नंबर टेस्ट होती, म्हणजे खूप सुंदर. आम्ही एक यासाठी पण घेतला आहे कारण तो पुढे निघून गेला होता. काय पाणी पिऊन जावे. हां पाणी पिऊन घेतो. पाण्याचे थोडेफार वांदे झाले, बाकी काही इश्यू नाही आमचा जास्त. पण शेवटी फायनल मिळलं पाणी कुठे, तर ते मंदिरात मिळालं. कुठेच मिळालं नाही. यस, भाग्यवान आपल्याला. मग बाहेर निघूया आता. ट्रायपॉड आहे नंतर एसकडे. इथे खूप सारं काय काय खायला आहे, तिथं तुम्ही बघू शकता. पण खरं सांगू मनापासून एकदम, तर ह्याच्यापेक्षा चव इथे काहीच नसणार. ह्याच्यामुळे ह्याच्या पुढे ह्याची चव काहीच नसणार आहे. तर कधी पण आलं तर प्रसाद घ्या, कारण ह्या गोष्टी आम्ही बाहेर कधी पण आम्ही केव्हा पण खाऊ शकतो. तर माझे कधी पण असे सजेशन एकच असेल की ह्या प्रसादाशिवाय काहीच नाही. खरंच फुटवेअर्सकडे आलो आहे आपण आता. मंदिरामधनं निघून गेलो आहे. मंदिर म्हणजे खूप अरे एवढं सुंदर मंदिर मी नाही बघितलं होतं. तर आता मेट्रोवर जाणार आहे आणि मेट्रोपासून मग डायरेक्ट आपण निघूया आपल्या जलाहलीला. बॅग्स वगैरे घेऊ आणि तिथनं मग KSRला आपली ट्रेन पकडली एकदा की निघूया डायरेक्ट आपल्या घरी. बघू आता रूटमध्ये अजून काय होतं. ब्लॉग लवकर सेंड करून देईल. गेलो आहे घरी. हॉटेल रूमवरती आम्ही चेकआउट सकाळीच केलं होतं, बट आम्ही इथं लगेच यांच्या इथं ठेवून दिलेलं होतं. मग काय लगेच जमा करू आणि आम्हाला जायचं आता. बापरे, आम्हाला जायचं आता मॅजिकची. तिथून मग आम्ही त्याच्या पुढे एक अजून स्टॉप आहे, तिथून डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरनं घरी निघू. तर मग हा ब्लॉग मी इथं सेंड करतोय. असंच ब्लॉग बघत राहा, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो तुम्हाला. बाय बाय, काळजी घ्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओच्या खाली. बाकी काही टेन्शन नाही. बाय करे.